टाण टाडान शेवटी रेश्मा पण आली माझ्या घरात. तिला तिचा प्रयत्न चालला होता यावं म्हणलं मागच्या 5-6 दिवसापासून हो की वर घरात जायचं पण आज चोर गावला. हो गावला जाग्यावर चोर गावलाय आज. बरोबर हा बरोबर आहे म्हण. बरं कसं वाटलं खरं सांग मनापासून सांग. नाही भारी वाटलं की कसं वाटतंय घरात म्हणजे लयच भारी वाटतंय म्हण. छान वाटतंय ना. हो ना छान वाटलं तिला मित्रांनो. तुम्हाला तर झालंच माहिती हो काही जरी कोण नवीन असेल ना तर हो का ही झाडावर घर बनवलंय मी. झाडावर 1 मिनिट फुल्ल कॅमेरे कट नको कराय. हो का इकडून हे असंय हिथनं ही शिडी लावली हो का वर यायला. आणि आत हो का ही हराळी फिराळी मस्त मध्ये अशी टाकलेली. आणि असं 4 फूट आहे आणि अशी लांबी 6 फूट आहे. ही चटया बारामतीत गेलो बारामतीत घेऊन आलो हराळी आणली मस्त मधी. आणि आता कसं गार वाटतं की नाही तर रेश्मा. हो ना हा रेश्मा म्हणली असल चला त्यांनी कसं केलंय घर बघावं तरी. बघते मी बघते कसं वाटलं खरं सांग. लय भारी वाटलं म्हण. तरी रात्री वारं आलतो असं वाटलं पण नाही काय इतकं वारं होतं ना रात्री. इथली काटे निसटली होती वरली थोडं वाकड तिकडे झालंय पण असं थोडस त्याला काय थोडस दुरुस्त आपण करू शकतो अशी काही अडचण येत नाही. बरोबर थोडंफार वाऱ्याने ही झाड अशी हलून राहून द्या पाडता तुम्ही मलाच तरी हालतं एवढं लगे पडतं का. काय भरोसा तुमचा पडलं काय भरोसा इकडे जाऊन का काय भरोसा तुमचा. हा मलाच म्हणते काय भरोसा तुमचा होय. घरात तर आली आहे. बरं उतरू का आग जातील की थांब. नाही म्हणते पाणी येते बघून. आग थांब गेले असेल कडेला गेले व मोकळ्यात वाया जाईल तिकडे कुठं खाली जाते सर. आग जातील की उतरून द्या की बस की आता लय झालं बिल बस. तुमचा. बरं हा हा चला असं की रस्त्यात ना जातील की नाही मला आता जायचंय तुम्ही बसा. बरं काय म्हणते आता काय म्हणू आता काय नाही म्हणायचं. आता बघितलं घर आता उतरली आता पुढलं चॅलेंज 24 तासाचं हे ते घेणार आहे. 24 तास तास नाही 12 तासच घ्या. नाही, तिथलं झालं शेंडी वर आलं ना 24 तास. मग ते आता अजून दुसरे 2-4 व्हिडिओ वर प्रक्रिया चालू आहे आपली. ती बी येते आठवड्यात 1-2 का होईना पण व्हिडिओ ते चॅलेंज म्हणा वेगळं असं काही बी करामती अशी कला दावण्याची वेळ आली. आता तुमची कला दाखवा फक्त. धावतो की माझी कला. मी असताना वेल्डर आहे मित्रांनो कलाकार आहे. हा काय बी तू कापीन तोडा तोडीचा मला लई ना तेवढाच येत. हा आता कोणाकडे सेकंड हँड गाड्या असल्या ना तर सांगा. समजा विकत नसल्या त्याचं काही संपलेले काय समजा उदाहरणार्थ चालत नाही चालत नाही जमा केल्या त्या नाही समजा लईच खराब झाल्यात कागदपत्र संपल्यात पण गाडी चलती पळती किंवा 2 व्हीलर असेल 4 व्हीलर आपल्याला 10 गाड्या लागणार आहे त्या गाड्यांपासून काही बी इकडे तोडातोडी धडकी होती खेळायची आपल्याला. म्हणजे ती हिडिओ मध्ये दावायची कला. आणि हाय मी 1-2 जणांना सांगितलंय कोणाकडे असतेल्या तर माझ्या संग संपर्क साधा. ओमिनी असू द्यात असल्या मारुती 800 2005च्या आतल्या गाड्या काय भंगाराच्याच भावात जातात मित्रांनो. 10च्या आतल्या बी 8च्या बी काय 15 वर्ष वापरलेल्या होय त्याच्या आतल्या गाड्या. आता समजा 2010च्या 8च्या पुढच्या चालतात बऱ्यापैकी. त्याच्या आतल्या समजा एखाद्याची ॲक्सिडेंटची गाड्या असतील तुम्ही दुरुस्त नसन केला चिप मध्ये कमी पैशात म्हणजे थोडक्यात भंगाराच्या भावात म्हणलं तरी काय अडचण नाही. तशा गाड्या आपल्याला 7-8-10 लागायच्या तिथे कोणाकडे असल्या तर संपर्क साधन तुम्हाला त्याचा बेनिफिट बी दिला जाईल. 5,000 4,000 3,000 नाही इतक्या बी नाही म्हणजे ती गाडीची कंडिशन 1000 अगं 1000 पैशाला काय येत सांग की. तुम्ही का बसा सरा झाला असं पकवास बोलून तुमचं सांगतोय ग असं म्हणजे कागदपत्र संपलेली. आपल्याला कसं एकाच व्हिडिओ पुरती 1 गाडी लागणार किंवा 2 गाड्यांमध्ये 1 व्हिडिओ तयार होईल. असं तोडायची गाडी कुठं लांबवायचीच कुठं त्या गाडीचं इंजनच काढायचं आणि त्या इंजनापासून तिसरीकडे तोडायचं असं म्हणजे ह्या कला मी पहिल्या केलेल्या आहेत. लय आमचा आकत त्या टायमिंग चाललाय. सांगतोय तुम्हाला बी माझी कला बघायला गावल आणि सगळ्यालाच गावल. आता बरंच काय इथं करणार आहे मी गार्डन मध्ये बी असं फिक्सिंग मध्ये. मला एक जणांना सांगितलंय ती हे करायचं ते 2 बघते आणायची
ते खड्डा करायचा ते बी करणार आहे. अजून ते शोच्या बरंच येणार आहे तुम्हाला दिसल. फक्त तुम्ही खरं त्याला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर आला की व्हिडिओ बघत जावं. खूप मेहनत घेऊन ती व्हिडिओ तयार करणार आहे. आता हितला व्हिडिओ मी कुठला हितला व्हिडिओ किती मेहनत बार 2 दिवस व्हिडिओला गेले. 1 दिवस सामान आणायला गेलं, 1 दिवस अख्खी मेहनत. अन्य डॉन, मी, ज्ञानेश्वरी, होय रेश्मा, किती मेहनतीने आम्ही हे केलं होतं, व्हिडिओ तयार केला होता. पण बघितला 30,000 जणांनी बघितला, बऱ्यापैकी बरं वाटलं जरा जीवाला, होय रेश्मा. असं वेगळं काहीतरी असलं म्हणजे बऱ्याच जणांनी फोन केलं, म्हणले दादा असं वेगळं काहीतरी असलं म्हणजे बघू वाटतं जरा असं आहे. आणि मग एक नाव निघतं, एक चर्चा होती. आता खड्यात राहायला गेलो 24 तास, तसं बरेच जण म्हणतात आमच्या इथं भूत आहे तिथं ये जाणार आहे मी. हा ऐका, इथं आसपास थांब की 2 मिनिट. इथं आसपास कुठं भूताचं इमान बी येते बंग बसते का, भूताचं ठिकाण असलं ना, जेणेकरून पडी घर किंवा एखादं झाड म्हणते चिंचेचे झाड ही भूत, तिथं भूत असते ती. असं मी ऐकू नये की अशा अशा ठिकाणी कुठं भूत असते ती. तसं ठिकाण असलं तिथं कोणीच जात नाही, तिथं भेटते ती सगळी भूताला. तर तिथंही ना आमुष्या दिवशी म्हणा किंवा इतर वेळेस मी स्वतः येऊन तिथं 12 तास रात्र काढायचा प्रयत्न करीन की बाबा मला भूत दिसतंय का, मला भूताचं ब्याह वाटतंय का. भूत दिसतेत पार म्हणलं नाही म्हणजे म्हणते ती हो तिथं भूत आहे, मग तिथं भूत आहे का नाही हे आपण सिद्ध करू ना का नाही. मग त्याच्यासाठी मी काय म्हणतोय तुम्हाला की तुम्ही ना तसं काही ठिकाण असलं तर सांगा मला. आता पावसाळ्यापर्यंत आता इथं तळ भरल्यावर परत ते नावा करायच्या, बोटिंग करायचं, लय काय काय करायचंय, काय सांगायचंय तुम्हाला. कला धावण्याची वेळ आली, कला तुम्हाला धावणारच खटाखट टाकाटक मध्ये खतरनाकच. चल उतर रेश्मा, आता उतरताना बघा भीती पडू नको फक्त का. अरे अरे उतरली की लागा, मी म्हणलं उतरा यायचं नाही तिला. हा येत आता पुढला कॅमेरा बदला ये ना, मला बदलला तर एडिटिंग करावं लागेल. म्हणून मी काय झालंय हो का अन्य डॉन हिथच येतो रगन फिगन अशी झोपायला एकदम असं निवांत बरं वाटतं, ठीक आहे नाही. असं 24 तास इथं काढणार आहे मी. गेली रेश्मा. आणि खरं मी तुम्हाला आता सांगितलंय ना, ते असं कोणाकडं काय अशा तर मला सांगा त्या विषय. आणि तुम्हाला काय नाही चिपमध्ये त्याचा विषय करीन मी. गाड्या फिड्या लागणार आहेत, खरंच लागणार, 2 व्हीलर लागणार आहेत. फक्त त्याची कागद असावती, ती संपलेलं असलं नाव नाही केली तरी जमते, असं काही विषय नाही. 1 मिनिट खाली जायचंय, खालनं बी जाऊ तू 1 सेकंद. बसून नाही असं उभं राहून. शिडी इथं लावायला पाहिजे होती, पण मी काय केलंय शिडी लावली साईडला तिकडं असं. स्टँडला लावला बघा, इकडून हे असं दिसतंय. आलं आणि नाद आहे हो मला कालाय. आता ह्या गार्डन मध्ये ना हो का इथं मी हे पोल तयार केलेत उदाहरणार्थ. हो का ही 2 फणगाडी 2 2 बोल आणि ही ऍडजस्टेबल पोल केलं तर बरं का. हो का इथं दिसतंय का, इथं नट म्हणजे पाईपात पाईप घालून ऍडजस्टमेंट खालीवर होऊ शकतं. अशा पद्धतीने ही पोल मी केलं होतं वर ना. हो का असं दिसत बघितलंय तुम्ही, पण असं द्या झाड भिजवायचं काम चाललं होतं. आणि शिरवाळ बी चांगलं पडलंय, आता मस्त पडलंय थोडं. आणि असं दारा पुढं असलं म्हणजे मित्रमैत्रिणींना स्वच्छ वाटतं आणि निवांत जिंदगी जागा. लय टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन कोणाला द्यायचं बी नाही, निवांत राहायचं सुखी. चला ओके. गार्डनची एक झलक आता फुडल्या कॅमेऱ्याने दावली असते, पण मला ती जॉईंट करावं लागेल. आणि जॉईंट करायचं म्हणलं की क्वालिटी फाटते ती, मग क्वालिटी फाटली की चांगलं दिसत नाही. तसं पुढल्या कॅमेऱ्यापेक्षा मागल्या कॅमेऱ्याने भारीच दिसतं बरं का. पण
असं असं दे हे का नाही ओके का नाही कसं काय गार्डन अहो ही कलाच आहे एक प्रकारची मित्रांनो ती झाड वाकावलंय मी ती कलाच आहे इथं कला ही जीवन आहे असं म्हणलं तरी काय अडचण नाही चला ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये